आपण सगळे सन्माननीय आहात, ज्येष्ठ आहात, त्या त्या विषयातले अभ्यासक आहात आणि आपण आणि समाजाचे प्रतिनिधी सुद्धा त्या समाजाचे. आज महाराष्ट्रातली सगळी सामाजिक राजकीय परिस्थिती आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे जेव्हा आपण या चर्चेच्या दरम्यान मत मांडू तेव्हा ते मत जबाबदारीनं आणि तितक्याच आपण दुसऱ्यांचा सन्मान करून मांडूया. यात दोन समाजाला भिडवणं हा मेसेज महाराष्ट्रात खूप चुकीचा जाईल असं होता कामा नये अशी माझी विनंती आहे. दुसऱ्याचं नाही पटलं तर प्लीज सांगा नाही पटलं, पण आपण आपली मर्यादा कुठेही सोडू नका अशी मी सगळ्यांना विनंती करतोय. मेसेज महाराष्ट्रात चांगला गेला पाहिजे. ही चर्चा पुढे नेताना मला ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे. लक्ष्मणजी, प्रश्न आज हा विचारला जातोय की ओबीसींमध्येच आमचं आरक्षण आहे आणि ते आम्ही आरक्षण घेणार. त्याच्याबद्दलचा दाखला असा आहे, जर 50 लाख ओबीसींची प्रमाणपत्र, कुणब्यांची प्रमाणपत्र मराठा समाजामध्ये आहेत, तर मग उरलेला जो मराठा समाज आहे तो कोण आहे, हा प्रश्न आहे. नाही, विषय असा आहे की जर 58 लाख कुणब्यांच्या नोंदीद्वारे अलीकडच्या कालावधीत दावा केला जातोय, तो जर खरा दावा आपण आता आज रोजी मांडला तर मग सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेतल्या छोट्या 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 घटकांचं काय होणार, तो त्यांच्या शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉइंटला त्यांच्या स्पर्धेत टिकणार का, तो गावगाड्यातल्या पंचायत राजमध्ये लोकल बॉडीजमध्ये सरपंच पदापासून ते महापौर पदापर्यंत आत्ता कुठं त्यांचं रिप्रेझेंटेशन दिसायला लागलं होतं, एखादा महापौर एखादा झडपी अध्यक्ष दिसायला लागला होता, त्याचं काय होणार. आणि मुळात आरक्षणाचा घटनात्मक अर्थ हा सोशल जस्टिस आहे, इकॉनॉमिकल बेस नाही. हा घटनात्मक अर्थ इथले तज्ञ मंडळी, साहित्यिक मंडळी, विचारवंत मंडळी, परत आपल्या सगळ्या कायद्याच्या सभागृहातली मंडळी हा अर्थ कधी समजून घेणार आहेत. आणि हे भयंकर चालू आहे. जर कुणी मोर्चाच्या द्वारे लाखोचा मोर्चा घेऊन इथली व्यवस्था यंत्रणा वेटीस धरून आम्हाला आरक्षण द्या नाहीतर आम्ही बघूनच घेतो असं म्हणणारा माणूस कधी बॅकवर्ड असू शकतो का. बघा, बीसी ओबीसीला काय म्हटलं जातंय, बॅकवर्ड क्लासेस हा त्याला वर्ड आहे बीसी, किंवा पिछडा वर्ग हिंदीमध्ये, किंवा ओबीसी म्हटलं तर अदर बॅकवर्ड क्लासेस. जो घटक किंवा जो घटक मागं पडलेला आहे, ज्याला मागच्या लिटरेचरमध्ये हिस्ट्रीमध्ये ज्या लोकांना दुय्यम वागणूक दिली गेलेली आहे त्यांच्या व्यवसायावरनं किंवा त्यांच्या त्या परिस्थितीतल्या त्यांच्या आजपर्यंतच्या हिस्ट्रीवरनं, त्या लोकांचं प्रतिनिधित्व म्हणजे रिझर्वेशन आहे. आणि मग हे सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही, अनेक आयोगांना मान्य नाही. मराठा समाज आम्ही सोशली बॅकवर्ड आहोत हे इथल्या सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही, आयोगांना मान्य नाही. आणि मग सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही तर मग आता आम्ही कुणबी आहोत. मग कुणबी आहोत आणि मग आम्हाला दिलं पाहिजे. मग छत्रपती शिवाजी महाराजांपासून शाहू महाराजांपासून तो दाखला दिला जातो. त्याच्यावरही माझ्याकडे उत्तर आहे. माझे मित्र श्रीमंत कोकाटे साहेब असतील किंवा मराठा आरक्षण अभ्यासक शिवानंद भानुसे असतील, त्यांनाही मी तो प्रश्न विचारणार आहे, त्याचंही उत्तर आहे आमच्याकडं. प्रश्न असा आहे की गावगाड्यातला बलुता आलुता भटक्या विमुक्त जाती जमाती या मराठा समाजापेक्षा बॅकवर्ड आहेत का फॉरवर्ड आहेत, एवढंच त्यांनी इथं सांगावं. आणि मग त्या जर बॅकवर्ड असतील मराठा समाजापेक्षा, मी तुलनात्मक बोलतोय, मराठा समाजाला जे आता एससीबीसीचं आरक्षण सेपरेट दिलेलं आहे, महाराष्ट्र शासनानं कायदा करून दिलेला आहे, ते का नको आहे आणि ओबीसी मधूनच का पाहिजे, या प्रश्नाचं उत्तर घेतो. मी त्याचं उत्तर घेतो दोन्ही पाहुण्यांकडून. या चर्चेची सुरुवात मला करायची आहे श्रीमंत कोकाटे सरांपासून. कोकाटे सर, जी सध्याची परिस्थिती आहे ही सगळी परिस्थिती पाहता सरकार म्हणतंय 1 दिवस आंदोलन करायचं आणि 1 दिवसाच्या आंदोलनाच्या माध्यमातून आजच्या इतक्या जटिल प्रश्नावरती मार्ग निघू शकेल असं तुम्हाला वाटतं का? फॉर्म्युला काय दिसतो तुम्हाला? आणि ही सगळी संघर्षाची परिस्थिती टाळण्यासाठी काय होणं गरजेचं आहे? एका दिवसामध्ये मराठा आरक्षण देणं कुठल्याही सरकारला किंवा विरोधकांना शक्य नाही. कारण मराठा आरक्षणाचा प्रश्न काय 1-2 वर्षाचा प्रश्न नाही, गेली 30 वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न हा प्रलंबित आहे. त्यासाठी सराफ आयोग, बापट आयोग, त्यानंतर नारायण राणे आयोग, जस्टिस गायकवाड आयोग, असे 4 आयोग या मराठा आरक्षणाच्या संदर्भाने येऊन गेलेले आहेत. ज्या पद्धतीनं विद्यमान सरकार जे आहे
या विद्यमान सरकारची मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची इच्छा नाही. तसेच जे विरोधक आहेत काँग्रेस राष्ट्रवादीवाले तेही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचे समर्थक नाहीत. म्हणजे जसे सत्ताधारी मराठा आरक्षणाच्या ओबीसी करण्याच्या विरोधात आहेत, तसेच विरोधक देखील मराठा आरक्षणाच्या ओबीसी करण्याच्या विरोधात आहेत. त्यामुळे हा प्रश्न अत्यंत कठीण आहे. सगळ्यात महत्वाचा जो आक्षेप घेतला जातो की मराठा समाज बहुसंख्य आहे, राजसत्तेमध्ये आहे, सहकारामध्ये आहे, ग्रामपंचायत पासून ते विधिमंडळ आणि संसदेमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व आहे, साखर कारखाने त्यांच्याकडे आहेत, त्यामुळे त्यांना कशाला पाहिजे आरक्षण. सगळ्यात महत्वाचं भारतीय संविधानाने जे आरक्षणाची तरतूद केलेली आहे त्यामध्ये महत्वाचा निकष म्हणजे सोशियली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड. एखादा समाज श्रीमंत आहे का गरीब आहे, राजसत्तेत आहे का नाही हे महत्वाचं नाही, तर तो समाज सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे का नाही यावरती जस्टिस मंडल आयोग जो नेमला बीपी मंडल आयोग आणि मंडल आयोग यावरतीच आधारलेला होता, जे संविधानातील कलम क्रमांक 340 आहे, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास. आणि मग मंडल आयोगाने 3743 जाती ओबीसी मध्ये समाविष्ट केल्या, त्यामध्ये कुणबींचा देखील समावेश आहे. परंतु आपल्याकडचा काही मराठा समाज आम्हाला कुणबीचं आरक्षण नको, ओबीसीचं आरक्षण नको अशा मताचा देखील आहे. परंतु या निमित्तानं मला जस्टिस गायकवाड आयोगाची आठवण करून द्यावी लागेल. न्यायमूर्ती गायकवाड आयोग जे फडणवीस सरकारच्या काळामध्ये स्थापन झालं होतं, माननीय फडणवीसांच्या बद्दल, मुख्यमंत्री माननीय फडणवीसांच्या बद्दल किती मतभेद असू द्या, पण गेली 30 वर्षामध्ये कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी किंवा कुठल्याही मराठा नेत्यांनी मराठा आरक्षणाबद्दल जो निर्णय घेतला नाही तो चांगला निर्णय आणि सकारात्मक निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे. मी काय भाजपचा कार्यकर्ता नाही, प्रवक्ता नाही, माझा कुठल्या राजकीय पक्षाशी संबंध नाही, तरी सुद्धा मी निपक्षपातीपणे सांगतो की मुख्यमंत्री यांनी जस्टिस गायकवाड आयोग नेमला आणि विलासजी सर्वात जास्त गुणात्मक काम जे केलेलं आहे ते जस्टिस गायकवाड आयोगाने काम केलेलं आहे. पण त्यानंतर दिलेलं आरक्षण हायकोर्टामध्ये टिकलं, सुप्रीम कोर्टामध्ये ते महाविकास आघाडी सरकारला टिकवता आलेलं नाही. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की सत्ताधारी जे विद्यमान सत्ताधारी आहेत आणि त्यांच्या अगोदरचे महाविकास आघाडीवाले म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीवाले, या दोघांनी एक मोठी गंभीर चूक केलेली आहे. जस्टिस पी.बी. सावंत यांचं मत जे मराठा आरक्षणासंदर्भानं होतं ते सत्ताधाऱ्यांनी विरोधक कोणी ऐकलेलं नाही. जस्टिस पी.बी. सावंत यांच्या विश्वासार्हतेबद्दल, प्रामाणिकपणाबद्दल आणि निपक्षपातीपणाबद्दल आपल्याला संशय घेता येणार नाही. कारण ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते आणि इंदिरा साहनी जी केस आहे सुप्रीम कोर्टामध्ये जे मंडल आयोगाच्या संदर्भाने केस चालली त्या बेंचमध्ये देखील जस्टिस पी.बी. सावंत सर होते. न्यायमूर्ती पी.बी. सावंत साहेबांचं मत काय होतं मराठा आरक्षण संदर्भानं की एका जातीला आरक्षण देता येणार नाही, जातीचा वर्ग कधीच नसतो. आता मराठ्याचा एक वर्ग केला तो वर्ग हे न्यायिक होऊ शकत नाही. म्हणजे जातीचा वर्ग असू शकत नाही. मराठ्यांना आरक्षण पाहिजे तर त्यांना वर्गाचा लागेल, एससी, एसटी, ओबीसी हे आपल्याकडे वर्ग आहेत. तर जस्टिस पी.बी. सावंत साहेब म्हणत होते की मराठ्यांना एका जातीचा वर्ग होऊ शकत नाही, मराठ्यांना कुठल्या तरी वर्गात जावं लागेल. आणि मग मराठ्यांचा वर्ग कोणता असू शकतो, अत्यंत सामाजिकदृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या जर विचार केला पिढ्यानपिढ्याचा तर माळी असतील किंवा धनगर समाज आहे, आगरी आहे, लेवा पाटील आहे, वंजारी आहे, ह्या समकक्ष जाती आणि मराठा समाजाचं सामाजिक, शैक्षणिक आणि एकूण सांस्कृतिक आणि अँथ्रोपॉलॉजिकली साधर्म्य आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे मराठा समाजाला जस्टिस पी.बी. सावंत साहेब म्हणले की ओबीसी मध्ये समाविष्ट करावं लागेल. आता ओबीसी मध्ये मराठा समाजाला समाविष्ट करायचं म्हटलं की ओबीसीना अस्वस्थता वाटणं, असुरक्षितता वाटणं स्वाभाविक आहे. वंजारी असेल, सुतार असेल, कुंभार असेल, लोहार असेल, माळी असेल, छोट्या छोट्या जातींना असुरक्षित वाटणं स्वाभाविक आहे. कारण त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, शिक्षण आणि नोकरी यामध्ये मराठा समाज वाटेकरी होईल आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होणं स्वाभाविक आहे. आपण समजू शकतो हे आहे. पण याच्यामध्ये मला स्पष्टपणे तुम्ही सांगा आज पर्याय काय? मराठा समाजाला उचलून ओबीसी मध्ये टाकता येऊ शकतं का, येईल का पर्याय? न्यायमूर्ती पी.बी. सावंत साहेब जे म्हणत होते त्या मताचं मी या ठिकाणी
तेच मत उद्धृत करतो आणि ते मत मी या ठिकाणी मांडतो हा की कारण पी सावंत साहेबांच्या उंचीचा सर्वोच्च न्यायालयामधला एक न्यायाधीश आपल्या महाराष्ट्रात तेवढ्या उंचीचा न्यायाधीश झालेला नाही हा आणि ते निपक्षपाती होते. यांचं मत काय होतं तेच मी या ठिकाणी माझं मत म्हणून मांडणार आहे पी सावंत साहेबांना मी उद्धृत करून. हा तर काय करायला पाहिजे सरकारने, हीच ह्या सरकारने काय करायला पाहिजे की ओबीसीचे जे 27% आरक्षण आहे त्याला अपेंडिक्स करा हा आणि मराठा समाजाला ओबीसी मध्ये टाका. कारण ओबीसीचे जे निकष आहेत तो पूर्ण करतो जस्टिस गायकवाड आयोगाने सांगितलं. मग काय करा तर आरक्षण मर्यादा वाढवा. इथे आता त्यासाठी मग असा युक्तिवाद केला जातो की मग संसदेमध्ये त्याला कायदा झाला पाहिजे. जस्टिस सावंत साहेब म्हटले ते काय गरज नाही. तर ओबीसी मध्ये टाकल्यानंतर त्याला वर्गीकरण करा, त्याचं बायफर्गेशन करा आणि मग अतिरिक्त आरक्षण म्हणजे 27% धक्का न लावता ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण देता येईल. परंतु ही इच्छा जशी सत्ताधाऱ्यांची नाही आणि राजकीय इच्छाशक्ती तुम्ही म्हणताय, कारण राजकीय इच्छाशक्ती तुम्हाला दिसत नाही. ठीक आहे सर, मला बाकी पाहुण्यांकडे पण बाकी पाहुण्यांकडे जायचंय. आरक्षण बसतंय फक्त सत्ताधारी आणि विरोधक यांची राजकीय इच्छाशक्ती नाही. हा सगळ्यात मोठा अडथळा आहे.